हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर क्रिस्टल जर्नी. आज आपण बघणार आहोत टॉप 5 क्रिस्टल्स जे प्रत्येक बिगिनरकडे असायलाच हवेत. जर तुम्ही क्रिस्टल्समध्ये नवे असाल आणि कुठून सुरुवात करावी हे समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. फर्स्ट इज क्लिअर क्वार्ट्स, द मास्टर हीलर. हा सर्वात बेसिक पण सर्वात पॉवरफुल क्रिस्टल मानला जातो. तो एक एनर्जी ॲम्प्लिफायर आहे, म्हणजे तुम्ही जे इंटेन्शन द्याल ते तो मल्टिप्लाय करतो. माइंड क्लिअर करतो, कॉन्सन्ट्रेशन वाढवतो आणि इतर क्रिस्टल्सची एनर्जी बूस्ट करतो. मेडिटेशन करताना क्लिअर क्वार्ट्स जर तुम्ही हातात धरला तर माइंड शार्प आणि शांत दोन्ही होतं. रोज क्वार्ट्स, द स्टोन ऑफ लव्ह. हा क्रिस्टल ओळखला जातो अनकंडिशनल लव्हसाठी. तो फक्त रोमॅन्टिक लव्ह नाही, सेल्फ लव्ह, फॅमिली लव्ह, कंपॅशन सगळ्यासाठी उपयोगी आहे. हार्ट चक्र हील करतो, इमोशनल वॉन्ड्स कमी करतो, रिलेशनशिप स्ट्रेंथन करतो. बेडरूममध्ये तुम्ही रोज क्वार्ट्स ठेवला तर वातावरण शांत आणि प्रेमळ राहतं. ॲमेथिस्ट, द काल्मिंग स्टोन. हा क्रिस्टल स्ट्रेस रिलीफसाठी नंबर 1 आहे. माइंड रिलॅक्स करतो, स्लीप इम्प्रूव्ह करतो, नेगेटिव्ह थॉट्स कमी करतो. तुमच्या पिलोजवळ जर तुम्ही ॲमेथिस्ट ठेवला तर चांगली झोप लागते आणि स्वप्नसुद्धा क्लिअर येतात. सिट्रीन, द स्टोन ऑफ सक्सेस. हा आहे पॉझिटिव्हिटी आणि प्रॉस्पेरिटीचा क्रिस्टल. त्याला मर्चंट स्टोन सुद्धा म्हणतात, कारण तो वेल्थ अट्रॅक्ट करतो, कॉन्फिडन्स वाढवतो, क्रिएटिव्हिटी बूस्ट करतो, करिअर ग्रोथ आणि सक्सेससाठी मदत करतो. तुमच्या वर्क डेस्कवर सिट्रीन ठेवा, एनर्जी इन्स्टंटली अपलिफ्ट होते. ब्लॅक टर्मलाईन, द प्रोटेक्टर. हा क्रिस्टल नेगेटिव्ह एनर्जीपासून प्रोटेक्शन देतो, अँगर, जेलसी, एव्हिल आय दूर ठेवतो, बॉडीला ग्राउंड करतो, सेफ आणि सिक्युअर फिलिंग देतो. घराच्या एंट्रन्स जवळ ब्लॅक टर्मलाईन ठेवा, अनवॉन्टेड निगेटिव्हिटी आत येत नाही. तर बिगिनरसाठी आवश्यक टॉप 5 क्रिस्टल्स: क्लिअर क्वार्ट्स, रोज क्वार्ट्स, ॲमेथिस्ट, सिट्रीन अँड ब्लॅक टर्मलाईन. म्हणजे जर तुम्ही सुरुवात करत असाल तर हे 5 क्रिस्टल्स तुमच्याकडे असायलाच हवेत. ते सोपे, इफेक्टिव्ह आणि रोजच्या आयुष्यात यूज करायला परफेक्ट आहेत. लक्षात ठेवा, क्रिस्टल्स तुमच्या आयुष्यात सपोर्ट देतात, पण खरा चेंज तुमच्या मनात आणि ॲक्शन्समध्ये घडतो. यूज देम विथ लव्ह, इंटेन्शन अँड फेथ आणि तुम्हाला नक्कीच डिफरन्स जाणवेल.